भाऊ, इलेक्शन डिक्लेअर झालं. सत्ता परत आपलीच. भाऊ, हा ते मागचं इलेक्शन निवडून आलं तेव्हा म्हणाला होता तर माझ्या नोकरीचं काम करणार. हा मी नाही करणार तर मग कोण करणार? मीच करणार. पण त्याआधी आपल्याला या इलेक्शनचं काम आहे ना. हा म्हणजे बघ, या इलेक्शनला मी परत जिंकणार, मग तुझं काम 100% होणार. हा हा जा इलेक्शनची तयारी कर पण. विभागातल्या कित्येक तरुणांना कामाची आश्वासनं देऊन त्यांना वर्षानुवर्षे स्वतःच्या फायद्यासाठी वापरणं वर्षानुवर्षे चालूच आहे. कार्यकर्ता आजही कार्यकर्ताच आहे. पावसाळ्यात बेडकं जशी बाहेर पडतात तशी निवडणुका जाहीर झाल्या की स्थानिक नगरसेवक बाहेर पडू लागतात. हो ताई, अहो तुमचा भाऊ असताना तुम्ही कशाला ही कामं करता? सगळी साफसफाई आम्ही करणार. हा दादा, तुम्हाला 5 वर्षापूर्वी बघितलं होतं, त्याच्यानंतर आत्ताच बघते. कुठं होतं तेवढं वर्ष? ते विकास कामांमध्ये व्यस्त होतो. विकास काम. हा. आणि मग ह्या कामाचं काय म्हणायचं? हे होईल ना आता, त्यासाठीच तर आलोय आम्ही. हा? बरं, तुमच्या घरात किती जण आहेत? भाऊ, 4 जण. 4 जण आहेत. बर बर बर, या असू द्या. बरं, रेशन कार्ड आणा, जावा रेशन कार्ड आणा. कसं आहे, चेक करून घेऊ ना किती जण आहेत आपल्याला. बघू. हे घ्या असू द्या. अहो ते ना गटरी हे काय नवरात्राचं फराळ, गटरीचं काम. हा दिवाळीचे फटाके, अहो कचरा. आणि काय क्रिसमसचा केक. घ्या. अजून काय राहते का रे? न्यू इयर. हॅपी न्यू इयर. अहो भाऊ काम. हा ते होणार त्यासाठी तर आलोय. हे काय पुढची साफसफाई करून घेतो. हे बघा त्यांचं बघ. नवीन वर्षांवर वर्ष उलटली पण जनता आपलं अमूल्य मत 2-3 हजारात विकणं काही सोडत नाही. आनंदी आनंद वाटावा असा समाजात बदल काही घडले नाही, पण एक आशा अजूनही जिवंत आहे. आपलं एक मत क्रांतीसाठी पुरेसं आहे. तुम्ही वर्षानुवर्ष काय सेवा केली ती पाहिली आम्ही. आणि तुम्ही लावलेली नोकरी, माफ करा, खोटी आशा पण पाहिली आम्ही. आता आम्हाला बदल हवा, म्हणून आता आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देणार. आमचं मत बदलाला, आमचं मत विकासाला.